राज्यामध्ये अनेक भागांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे। अनेक शहरांमध्ये नळांना पाणीच येत नाहीये। अशीच काहीशी अवस्था नंदुरबारमध्ये सुद्धा आहे। शहादा शहरात आठवड्यातनं 2 वेळेला पाणी येतं, मात्र तेही पिवळं किंवा हिरवं, आणि त्यामुळे इथले नागरिक आता पुरते त्रासून गेलेत। पाहुयात याच संदर्भातला हा एक स्पेशल रिपोर्ट। नंदुरबारच्या शहाद्यात भीतीचं वातावरण, नळाला पिवळं पाणी, आजारांची भीती। जलशुद्धीकरण प्रकल्प काय कामाचा? चहाचा टोप खंगळल्यानंतर दिसावं तसं हे पाणी, हे असलं पिवळं पाणी नंदुरबारच्या शहाद्यात पुरवलं जातंय। एकतर शहादा शहरात आठवड्यातून 2दाच पाणी सोडलं जातं, तेही असं पिवळं। त्यामुळे शहादा शहरातील नागरिक मोठ्या चिंतेत सापडलेत। धक्कादायक म्हणजे या शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला, मात्र तरीही इथल्या लोकांच्या उंजळीत हे असं गढूळ पाणी पडतंय। याबाबत लोकशाही मराठीनं जेव्हा अधिकाऱ्यांना जाब विचारला, तेव्हा त्यांनी वेगळाच जावई शोध लावला। काही दिवसापूर्वी शहादा शहराला पिवळसर पाणी पुरवठा झाला, कारण की त्याचा तो शेवाळचा वास होता, सगळ्या पद्धतीचा वास होता। त्यामुळे तो वास क्लिअर झाला ना, तो प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला और सॉल्व्ह झालेला आहे आमच्याने। आता शहादा शहराला आम्ही सुरळीत व चांगल्या प्रकारे पाणी पुरवठा देण्याचा प्रयत्न करत आहोत। त्याचप्रमाणे शहाद्याला सुरळीत व चांगलं पाणी देण्याचा प्रयत्न करत आहोत और पुढे करत राहू। या सगळ्या प्रकारासंदर्भात नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रारही केलेली आहे। त्या पाण्यामध्ये जे पुरवठा करण्यात येतो त्याला वासही येतो आहे, म्हणून नगरपालिकेने नागरिकांची दखल घेऊन त्वरित योग्य तो सुधारणा करावी अशी माझी विनंती। या दूषित पाण्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळत असून अनेकांना केस गळतीचा देखील त्रास सुरू झालाय। गढूळ पाण्याबरोबर पाण्याला घाण वास येणे, क्षाराचं प्रमाण एवढं आहे की लोक अक्षरशः केस गळतात। जर घरात झाडू जरी मारला तरी इतके केस गळतात की काय बोलावं। की नगरपालिका एवढ्या प्रमाणावर जर पाणीपट्टी गोळा करते तर त्याचा वापर काय करताय तुम्ही? त्याच्यासाठी तुमचे फिल्टर प्लांट स्वच्छ आहेत का नाही, की काय आहे, की तिथं घाण आहे का काय, या बाबतीतही नगरपालिकेने लक्ष द्यावं। नगरपालिकेपेक्षा जे आता मुख्य अधिकारी आहेत त्यांनी या गोष्टीकडे महत्त्वाने लक्ष दिलं पाहिजे। पाणी घाण येतं, आम्ही स्वयंपाक करताना आम्हाला पिवळं पाणी दिसतं, आम्ही स्वयंपाक कसं करावा? आम्ही 4 दिवसांनी पाणी येतं, त्याला घाण राहते, शेवाळ येते, 4 दिवसांनी पाणी सोडतात। आम्ही वापरायचं कसं? नगरपालिकाला आमची ही मागणी आहे, आम्हाला फिल्टर पाणी पाहिजे। शहादा शहरात होणाऱ्या दूषित पाणी पुरवठ्यामुळे अनेक नागरिक पैसे मोजून पाणी विकत घेत आहेत। त्यामुळे कोट्यवधींचा जलशुद्धीकरण प्रकल्प असताना आमच्या नशिबीत दूषित पाणी का, असा सवाल इथले नागरिक आता विचारतायत। पल्लवी प्रकाशकर, लोकशाही मराठी, नंदुरबार। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।